नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज अनंत चतुर्थी आणि आज आपण जातो आपल्या लाडक्या बाप्पाक निरोप देऊक. बाप्पाच्या विसर्जनाक जाताना सगळ्या जणांच्या मनावर दगडच ठेवून जाऊची पाळी आहे प्रत्येकाक, कारण तिथे काय आनंदाची गोष्ट नाही आहे ती. पण एक गोष्ट मित्रांनो असा की आम्ही गणपती अजून विसर्जन केलेलं नाही. आमचं यावर्षी आम्ही 21 दिवस ठेवतो, म्हणजे त्यातल्या त्यात थोडासा मनाकडे समाधान आहे. पण गणपतीचं विसर्जन करताना आनंद कोणाकच होत नाही, ह्याही तितक्याच खरा. कारण गणपती म्हणजे आनंद घेऊन येतात. लहान मुलांका तर मजा भरपूरच असतं वेगळी. काल माझी पुतणी तिकडे बोर्डात गेली तर तिकडे त्याका पण चैन पडा नाही. एवढाच कशाक तर मोठ्या माणसांका पण गणपती विसर्जनाच्या वेळी किंवा गणपती गेल्यानंतर जाताना वगैरे भरपूर प्रॉब्लेम येतात. ह्यो विषय प्रत्येकाचोच हा, ह्यो वैयक्तिक कोणाचा एकटाचा विषय राहत नाही. आणि आज आपण इथे विसर्जना केलं तसे सगळेच मनान भाऊक झालेले असतात. आज गणपती बाप्पा निरोप देताना आपण एक इथे गोष्ट आवर्जून करूची की बाप्पा आपण येणाऱ्या नवीन वर्षात सगळ्यांका सुखी समाधानी आनंदी ठेव. येणारा वर्ष सगळ्यांसाठी भरभराटीचा जाऊ. आज आपण इथे निरोप घेतो गणपतीची आरती वगैरे झाली आणि आता निरोपाची वेळ आपली. आपण आता वाट बघूया पुढच्या वर्षीची, सप्टेंबर महिन्यापर्यंत. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.